आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ बिरकर राष्ट्रीय बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांची उद्या मतमोजणी. औपचारिक पदवी हे शिक्षणाचं अंतिम उद्दिष्ट न ठेवता बदलणाऱ्या जगात निरंतर शिक्षणाचं ध्येय ठेवण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रत्येक विषयावर चर्चेची सरकारची तयारी. मराठा आणि धनगर आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मदत करण्याचं खासदार राहुल शेवाळे यांचं केंद्र सरकारला साकडं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या लोकांमुळे पक्ष संघटना स्वच्छ व्हायला मदत झाल्याचा शरद पवार यांचा दावा. अजित पवारांनी केलेले आरोप फेटाळले. तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 4 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. शांततामय वातावरणात निर्विघ्नपणे मतमोजणी व्हावी यासाठी प्रशासनानं सर्वत्र 3-स्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून 10 वाजेपर्यंत मतदानाचा पहिला कल समजू शकेल. तेलंगणामध्ये 49 केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. राज्यात 119 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सुमारे 71% नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. छत्तीसगडमधल्या एकूण 1181 उमेदवारांचं भवितव्य उद्या स्पष्ट होईल. राजस्थानमध्ये 199 जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी प्रक्रिया 36 केंद्रांवर होईल. या जागांसाठी 8,062 उमेदवार रिंगणात आहेत. मध्य प्रदेशात 230 जागांसाठी 2,533 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी 252 महिला आहेत. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी 2 टप्प्यात निवडणूक झाली. मिझोरममध्ये उद्याऐवजी सोमवारी मतमोजणी होणार आहे. औपचारिक पदवी हे शिक्षणाचं अंतिम उद्दिष्ट नसून वेगाने बदलणाऱ्या जगात निरंतर शिक्षण हेच प्रत्येक विद्यार्थ्याचं ध्येय असावं, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 111वा दीक्षांत समारंभ आज त्यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असून त्यामुळे सर्व क्षेत्रात बदल घडत आहेत. तंत्रज्ञानाच्या सदुपयोगानं मानवी जीवन अधिक सुखकर होत आहे, तर त्याच्या दुरुपयोगानं मानवतेचं नुकसान होऊ शकतं. या समस्येवर नैतिक शिक्षणाचा मार्ग उपकारक असल्याचं त्यांनी सांगितलं. उच्च शिक्षणात महिलांचा वाढता सहभाग हे समाजाच्या परिपक्वतेचं लक्षण आहे, असं राष्ट्रपतींनी सांगितलं. नागपूर भेटीनंतर आज राष्ट्रपती नवी दिल्लीला परतल्या. देशाच्या लवाद प्रक्रियेत न्यायालयीन हस्तक्षेप असता कामा नये हे लक्षात घेऊन लवाद व्यवस्थेचं परीक्षण करून त्यात आवश्यक ते बदल केले पाहिजेत, असं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं आहे. 6व्या ICC भारतीय लवाद दिन कार्यक्रमात ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते. देशाची लवाद व्यवस्था निवृत्त न्यायाधीशांच्या हातात असून इतर पात्र लोकांना संधी दिली जात नाही. आपल्या देशाइतकी कोणत्याही देशात किंवा व्यवस्थेत निवृत्त न्यायाधीशांची लवाद प्रणालीवर इतकी मजबूत पकड नाही, असं ते म्हणाले. लवाद संस्थांचा विकास करणं ही व्यावसायिक बांधिलकी असायला हवी. आपल्या वेगानं विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेला अधिक विश्वासार्ह आणि मजबूत लवाद व्यवस्था असणं आवश्यक आहे, असं उपराष्ट्रपतींनी सांगितलं. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड देशाच्या न्यायव्यवस्थेत मोठे बदल करत आहेत, अशा शब्दात त्यांनी सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं. लवाद व्यवस्थेवर माजी सरन्यायाधीशांचं वर्चस्व असून त्यांची मानसिकता लवाद प्रणालीवर वर्चस्व गाजवते, असं मत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनीही यावेळी व्यक्त केलं. संसदेच्या आगामी अधिवेशनादरम्यान सभागृहात मांडण्यात येणाऱ्या प्रत्येक विषयावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असून विरोधकांनी रचनात्मक चर्चेवर भर द्यावा, असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते. अधिवेशन सुरळीत चालावं आणि या काळात विधायक कामकाज व्हावं या उद्देशाने आयोजित केलेल्या या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, काँग्रेस नेते जयराम रमेश, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय तसंच भारत राष्ट्र समिती आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे नेते उपस्थित होते. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारनं महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य करावं, अशी मागणी या बैठकीत शिवसेनेचे लोकसभेतले गटनेते राहुल शेवाळे यांनी केली. अधिवेशन येत्या 4 तारखेला सुरू होणार असून ते 22 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. या 19 दिवसांच्या कालावधीत एकूण 15 बैठका होतील. कामकाजाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याविरुद्ध संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपाविषयी नीतिमूल्य समितीचा अहवाल सादर केला जाईल. याशिवाय भारतीय न्यायिक संहिता विधेयक 2023, भारतीय नागरी संरक्षण संहिता विधेयक 2023 आणि भारतीय पुरावा विधेयक 2023 वरचा स्थायी समितीचा अहवाल सभागृहासमोर मांडण्यात येणार आहे.
विविध तांत्रिक अडचणींमुळे पीक विमा भरू न शकणाऱ्या शेतकऱ्यांना दिनांक 4 आणि 5 डिसेंबर या 2 दिवसात वरील पिकांचा विमा भरता येणार असून शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून योजनेत सहभाग घ्यावा असं राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. रब्बी हंगामातील ज्वारीसह आंबा, काजू, संत्री इत्यादी फळ पिकांचा पीक विमा भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर होती. मात्र काही शेतकऱ्यांना विविध तांत्रिक अडचणींमुळे पीक विमा भरता आला नाही. यासाठी केंद्राकडे विनंती करून 2 दिवस मुदत वाढवून घेतली आहे असंही ते म्हणाले. राज्यातील पहिली दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था संवेदना हिचं उद्घाटन लातूर शहराजवळील हरंगुळ इथं आज क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत झालं. नव्याने सुरू होत असलेल्या या संस्थेतील प्रशिक्षणामुळे दिव्यांग बांधव स्वावलंबी बनतील तसंच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होईल असं संजय बनसोडे यांनी यावेळी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या लोकांमुळे पक्ष संघटना स्वच्छ व्हायला मदत झाली. नवीन लोकांना यामुळे संधी मिळेल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. त्यांना कधीही भेटायला बोलवलं नाही. त्यांनी काल केलेल्या दाव्यातल्या अनेक गोष्टी पहिल्यांदाच कळल्या असा दावा शरद पवार यांनी या मेळाव्यानंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत केला. राजीनाम्याचा निर्णय घेण्याची कुवत माझ्यामध्ये आहे. यासाठी कोणाला विचारण्याची किंवा राजीनामा मागे घ्यायला आंदोलन करायला लावण्याची गरज मला नाही अशी स्पष्टोक्ती शरद पवार यांनी केली. छत्तीसगडच्या दंतेवाडा इथं झालेल्या IED स्फोटात CRPFचे 4 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. CRPFच्या जवानांना दंतेवाडामध्ये नक्षलवादी कारवाया सुरू असल्याची माहिती मिळाली होती. वायुदलाच्या महिला अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची तर वायुदलाच्या पुरुष अग्निवीरांच्या दुसऱ्या तुकडीची पासिंग आऊट परेड आज झाली. या परेडचं आयोजन बेळगाव इथल्या एअरमेन ट्रेनिंग स्कूल इथं करण्यात आलं होतं. यामध्ये 153 महिला अग्निवीरांनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. आत्तापर्यंत पुरुष आणि महिला मिळून एकूण 2280 अग्निवीरांनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. यावेळी एअर मार्शल R राधीश यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केला. आरोग्य मैत्री एडक्यूब या पोर्टेबल हॉस्पिटलचं आज गुरुग्राममध्ये अनावरण करण्यात आलं. ते जगातलं पहिलं पोर्टेबल हॉस्पिटल आहे. याची निर्मिती भीष्म प्रकल्पांतर्गत स्वदेशी पद्धतीनं केलेली आहे. आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे या हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. या हॉस्पिटलमध्ये भाजणे, डोके, पाठीचा कणा आणि छातीच्या दुखापती, किरकोळ शस्त्रक्रिया यांवर उपचार होऊ शकतात. एकाच वेळी 200 रुग्णांवर यात उपचार होऊ शकतात. दुबईत COP28 या व्यापार, लोककल्याण आणि पर्यावरण परिषदेत हरित पर्यावरण निधी, सहयोगी पर्यावरण भागीदार आणि जागतिक गुंतवणूकदार आघाडी यांनी पर्यावरण आणि निसर्ग रक्षणासाठी एकत्रितपणे $5 अब्ज गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्धता दर्शवली आहे. यात खाजगी क्षेत्रासह जागतिक स्तरावरचे 1300 उद्योजक सहभागी झाले होते. पर्यावरण रक्षणासाठी भेडसावणाऱ्या आर्थिक समस्यांना तोंड देण्याच्या उद्देशानं खाजगी क्षेत्रांमधल्या ज्ञान आणि तज्ज्ञ समोर येण्याची गरज COP28 परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुलतान अल जबर यांनी व्यक्त केली. विशेषतः ग्लोबल साऊथ भागातल्या गरजू देशांना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी क्षेत्राची शक्ती, ज्ञान आणि संसाधनं यांचा उपयोग होईल. इकडे या परिषदेने लक्ष द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. बंगालच्या उपसागरात चेन्नईपासून पूर्व आग्नेय दिशेला सुमारे 450 किलोमीटर अंतरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून येत्या 24 तासात त्याचं वादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात बांगलादेशनं न्यूझीलंडवर 150 धावांनी विजय मिळवला. तैजुल इस्लामनं घेतलेल्या 10 बळींच्या जोरावर बांगलादेशनं ही ऐतिहासिक कामगिरी साधली. यामुळे 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशला 1-0 अशी आघाडी मिळाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तेलंगण, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांची उद्या मतमोजणी. औपचारिक पदवीय शिक्षणाचं अंतिम उद्दिष्ट न ठेवता बदलणाऱ्या जगात निरंतर शिक्षणाचं ध्येय ठेवण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रत्येक विषयावर चर्चेची सरकारची तयारी. मराठा आणि धनगर आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मदत करण्याचे खासदार राहुल शेवाळे यांचं केंद्र सरकारला साकडं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या लोकांमुळे पक्ष संघटना स्वच्छ व्हायला मदत झाल्याचा शरद पवार यांचा दावा. अजित पवारांनी केलेले आरोप फेटाळले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.